नमस्कार. विद्या वाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर लिखित समर्थ रामदास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण स्फुटातील तत्त्वज्ञान या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. स्फुटातील संवाद. समर्थ वाङ्मयाचे अत्यंत लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे गुरुशिष्य संवादातूनच त्याने आत्मबोध केला आहे. ग्रंथराज दासबोधापासून अगदी छोट्या स्फुटापर्यंत समर्थ वाङ्मयात गुरुशिष्य संवादच आहे. उदाहरणार्थ पूर्वारंभ या स्फुटातील समर्थांचा हा बोधकारी संवाद पहा. शिष्य: मला संसार कशामुळे आला? माझ्या दुःखभोगाचे कारण काय? गुरु: विशेष लोभामुळे भगवंताला विसरून दुश्चित झालास, हेच कारण. शिष्य: मग हा जन्ममृत्यू फेरा कसा चुकेल? भगवंत कसा भेटेल? भवसागर कशामुळे आटेल? गुरु: संत संगतीने जन्म तुटेल, अंतरंग शुचितेने देव भेटेल, भक्तियोगाने भवसागर आटेल. जन्म तुटे संत संगे, देव भेटे अंतरंगे, दृढ भक्तीचे नियोगे, भवसिंधू आटे. शिष्य: भक्ती कशी करावी? मनी कोणाचे वचन धरावे? सद्गुरूचे वचन मनी धरावे, त्याला शरण जाऊन भक्तियोग आचरावा. सद्गुरू कसा ओळखावा? त्याचा उपदेश कसा घ्यावा? क्रियेसहित ब्रह्मज्ञान आणि आशासहित निराभिमान ज्याचे ठाई आहे तो सद्गुरू होय, त्याचे पाशी मोक्ष मागावा. शिष्य म्हणतो, मोक्ष कशाला म्हणायचे? गुरु म्हणतो, ते तुला अधिकाराशिवाय कसे समजेल? शिष्य: अधिकाराची खूण कोणती? गुरु: गुरूंवर संपूर्ण विश्वास, वैराग्य, संसारी अनासक्ती, गुरुभक्तीची अंतःकरणापासून आवड म्हणजेच पारमार्थिक अधिकाराच्या खुणा. तिथेच भ्रांती फिटते, प्रबळ ज्ञान उपतिष्ठते आणि सद्गुरुबोध लागून आत्मसाक्षात्कारही होतो. पूर्वारंभातील हा गुरुशिष्य संवाद म्हणजे परमार्थ सोपानाचे सर्वाधिक सुलभ विवेचन होय. अंतर्भाव स्फुटातही असाच मार्गदर्शक संवाद आहे. शिष्य म्हणतो, इच्छावंतनी गुंतून दुःखाचे डोंगर सोसले. प्रपंचाच्या गुणांनी प्रामुख्याने राजस्व तामसी परमार्थाला मी उणे आणले. आता हा प्रपंच पुरे, मला मार्गदर्शन करा. गुरु: देहबुद्धी दृढ असल्याने बद्धक कर्मेच तुझ्याकडून घडली. तुला महाकठीण ब्रह्मज्ञान हवे आहे, पण ते साधना वाचून घडत नाही. शिष्य: महादुःखाचा भवसागर पार करण्यासाठी मी कोणते उत्तम साधन आचरू? गुरु म्हणतात, काहीच न जाणणारा तो बद्ध, शुद्ध भाव वाढवणारा मुमुक्षु, बाधक कर्मे टाकून शुद्ध भावाने वर्तणारा तो साधक होय. स्वधर्मरक्षण व अद्वैत श्रवणास तो कधीही चुकत नाही, परंतु हे नित्यनेमानेच शक्य होते. शिष्य: मी कोणता नित्यनेम करू? गुरु: मन एकाग्र करावे, जपत ध्यानास विसरू नये, मारुती आणि सूर्याची त्रिकाळ उपासना करावी, हरिकथा निरूपण प्रत्यही श्रवण करावे. शिष्य: हे केल्याने मला सिद्धपण प्राप्त होईल का? सिद्ध होण्यासाठी मी काय करावे? गुरु: सिद्धांचा मुकुटमणी म्हणजे शंकर, तोही श्रवणी आणि नामस्मरणी अनन्य आहे. समर्थ वाङ्मयात सर्वत्र असा गुरुशिष्य संवाद आहे. पंचसमाधीत समर्थांनी भक्तीची थोरवी माधुर्याने गायली आहे. भक्तिविण जे ज्ञान, तेची सोली व अज्ञान. वावया ज्ञानाची प्राप्ती, आधी केली पाहिजे भक्ती, भक्ती घडली या मुक्ती पाठी लागे. अर्थात ज्ञान हाच अंतिम टप्पा, परंतु त्यासाठी भक्ती साधनाला पर्याय नाही. कर्मातून भक्ती, भक्तीतून ज्ञान, ज्ञानाने मोक्ष असा पारमार्थिक प्रवास समर्थांचा सद्गुरू बोलला आहे. अज्ञानी तो जीव, सर्वज्ञानी तो शिव, विषय म्हणजे अविद्या, त्याग म्हणजे सुविद्या, अशी अनेक सूत्रे समर्थ गुरुशिष्य संवादात जाणीवपूर्वक बोलले आहेत. समर्थांचा अन्वय अतिरेकी या दृष्टीने अपूर्व आहे. समर्थ म्हणतात, व्यतिरेक अन्वय हे दोन्ही अष्टदेहाची उभवणी, त्यासी बोलिले वचनी अन्वयायसे. उद्धवाचा संहार, ज्ञानप्रलय निरंतर, त्यासी बोलिले साचार, व्यतिरेक ऐसे. अशा अन्वय व्यतिरेकाच्या व्याख्या समर्थांनी पहिल्याच समासात केल्या आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडाचे 4 देह होत. मूळ माया, अव्याकृती, हिरण्यगर्भ व विराट हे ब्रह्मांडाचे 4 देह होत. मिळून एकूण अष्टदेह झाले. ही अष्टदेहाची उभवणी म्हणजे अन्वय होय. परंतु जे लटिके उद्भवले
तयापरी संहारिले, तयासी नाव ठेविले व्यतिरेक ऐसे, हे ध्यानी घेतले पाहिजे. अन्वय म्हणजे कार्यकारण संबंध, अर्थात व्यष्टी समष्टी, भक्त ईश्वर, आत्मा परमात्मा, पिंड ब्रह्मांड यांचे नाते व कार्यकारण संबंध उलगडणे म्हणजे अन्वय. आकाशी आकाश मिळाले, तैसे स्वरूपी स्वरूप आले राहावया, हा नास्ती पक्षाने होणारा आत्मसाक्षात्काराचा व्यतिरेक होय. परंतु तोही भक्तियोगाने ज्ञान होऊनच प्रत्ययाला येतो. मला स्वतःला आवडणारे स्फुट म्हणजे समर्थ वेणाबाई संवाद. वेणाबाईंच्या 25 प्रश्नांना समर्थांनी उत्तरे देताना परमार्थ सोपानच आपल्यापुढे ठेवला आहे. नमो योगेश्वरी शारदा सुंदरी, श्रोता प्रश्न करी वक्तयासी. वक्तयासी पुसे जीव हा कवण, शिवाचे लक्षणच सांगा मज. सांगा मज आत्मा कैसा परमात्मा, बोली जे अनात्मा तो कवण. कवण प्रपंच कोणे केला संच, मागुता विसंग कोण करी. कोण ते अविद्या सांगे जोजी विद्या, कैसे आहे आद्य स्वरूप ते. स्वरूप ते माय कैसी मूळ माया, इसी चाळावया कोण आहे. आहे कैसे शून्य कोणते चैतन्य, समाधान अन्य ते कवण. कोण तो जन्मला कोणा मृत्यू आला, भ्रममुक्त झाला तो कवण. कवण जाणता कवणाची सत्ता, मोक्ष हा तत्वता कोण सांगा. सांगा ब्रह्मकुण सगुण निर्गुण, 25 प्रश्न दास केले. वेण्णाबाईंनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे समर्थांनी दिली ती अशी. नमो वेदमाता नमो त्या अनंता, प्रश्न सांगो आता श्रोतयाचे. श्रोतयाचे प्रश्न जीवा हा अज्ञान, जया सर्व ज्ञान तोची शिव. शिवपर आत्मा त्यापर परमात्मा, बोली जे अनात्मा अनिर्वाच्य. वाच्य हा प्रपंच माईक जाणावा, घडामोडी देवापासून या. विषय अविद्या त्यागावी ते विद्या, निर्विकल्प आद्या तेची रूप. कल्पना हे माया सत्वमूळ माया, इसी चाळावया चैतन्याची. नकारते शून्य व्यापक चैतन्य, ईश्वर अनन्य समाधान. जीव हा जन्मला जीवामृत्यू आला, बद्धमुक्त झाला तोही जीव. ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष हा तत्वता ईश्वराची. ईश्वर निर्गुण ईश्वर सगुण, हेची ब्रह्मखुण दास म्हणे. वीरजोर शिरजोर धक्कदिंग मारुती. रामभक्त हनुमान म्हणजे समर्थांचा जीव की प्राण. संपूर्ण समर्थ वाङ्मयात हनुमंताचा रुद्र पराक्रम आणि त्याचे सद्गुण समर्थांनी वारंवार आळवले आहेत. हनुमंत आमुची कुळवल्ली, राममंटपी वेला गेली, श्री रामभक्तीने फळली, रामदास बोले. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे दैवत, तयावीण आमुचा परमार्थ, सिद्धी तेन पावे की. साह्य आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ, गुरु श्रीराम समर्थ, उणे काय दासासी, असे म्हणणारे समर्थ हनुमंतमय झाले आहेत. मरगळलेला भारतीय समाज उठवण्यासाठी समर्थांनी श्रीराम व हनुमंत ही दैवते हेतू पुरस्सर निवडली होती. त्यांनी लिहिलेली 13 भीमरूपी स्तोत्रे म्हणजे वैराग्य, विवेक, सामर्थ्य, नीती, मती, युक्ती आणि शक्ती यांचा दिव्य प्रकाश लोळच आहे. बाळपणीच पवनाप्रमाणे लीळा करणाऱ्या मारुतीला समर्थांनी प्रारंभीच कपिकुळासी मंडणू असे म्हटले आहे. हनुमंत ब्रह्मांडाहून मोठा, स्थूल, उंच व शत्रूंना भीतीदायक आहे. हनुमंताचे अवघे कार्य धर्मस्थापनेचे आहे. धर्मसंस्थापनेसाठी दासतो उठिला बळे हा अंजनीसूत प्रचंड असून साक्षात कालदंड भासतो. त्याच्या शक्तीला तुळना नाही. त्याने असंख्य दैत्यांना ठार मारले. प्रत्यक्ष सूर्यमंडळाला ग्रासणारा हनुमंत विराट आणि धाकुटाही आहे. लोकोत्तर व्यक्तिमत्वेच असे 2 परस्पर टोकाचे गुण धारण करू शकतात. विष्णुदास हा मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर असतो असे तुकारामांनी म्हटले नाही का. जनाला सनात करणारा हनुमंत प्राणनाथ आहे. समर्थ दास हा भला, कपिकुळात शोभला असे म्हणणाऱ्या समर्थांची तल्लीनता लक्षणीय आहे. समर्थांनी हनुमंताला वायुपुत्र, रामदूत, महाबली, ब्रह्मचारी, कपिनाथ, विश्वंभर, जगतपती, प्रभंजक, कर्ता अशी अनेक विशेषणे उपयोजली आहेत. प्रत्यक्ष दशाननाचाही मुकुट पाडणाऱ्या हनुमंताचे पराक्रम 7व्या स्तोत्रात आहेत.
त्याचे युद्धपराक्रम समर्थांनी पुढील तिन्ही स्तोत्रात मांडले आहेत. समर्थांना झालेली कफाची व्यथा हनुमंत कृपेने दूर झाली म्हणून कपिवर उठविला वेग उद्भूत केला, हे मालिनी वृत्तातील स्फुट समर्थांनी कृतज्ञतेने रचले आहे. हनुमंताच्या कृपेचे फळही त्यांनी विख्यात ब्रीद ते कैसे, मोक्षदाता चिरंजीवी, कल्याण त्याचे निनामे, भूत पिशाच कापती, सर्प वृश्चिक पश्वादी, विषशीत निवारण, आवडी स्मरता भावे, काळकृतांत धाकतो, संकटे बंधने बाधा, दुःख दरिद्र नाशका, ब्रह्म ग्रहपीडा व्याधी, ब्रह्महत्यादी पातके, पुरवी सकळही आशा, भक्त काम कल्पतरू, त्रिकाळी पठता स्तोत्र, इच्छिले पावसी जने, असे सांगितले आहे. समर्थांनी त्यांच्या सवायातही हनुमंताच्या अपूर्व सामर्थ्याचे वर्णन करताना म्हटले आहे, रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती, जो नरात वानरात भक्तिप्रेम वित्पती, दासदक्ष स्वामी पक्ष निज काज सारथी, वीर जोर शिर जोर धक्कदिंग मारुती. परंतु हनुमंताला आपलेसे करण्यासाठी भक्तीचीच कास धरण्यास समर्थ सांगतात. परंतु पाविजे भक्ती संधी काही धरू नका, रामदासा साकाहारी सांभाळितो परोपरितो. या समर्थित भक्तीचे हे भीमरूपी स्तोत्र पहा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठ विवळे, सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांड माईले नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे, पुच्छते मुरडिले माता किरीटी कुंडले वरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल तेपरी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदरासारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे, आणीला मागुता नेला गेला आला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे घालू शके, तयासी तुळणा कैची मेरू मंदर धाकुटे, आरक्त देखिले डोळा गिळेले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा, भूतप्रेत समंदादी रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भली, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगण्य कपिकुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. समर्थांच्या आरत्या. सुखकर्ता दुःखहर्ता ही समर्थकृत गणपतीची आरती महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात अनेक वार सानंद भक्तिभावाने अनेक वार आळवली जाते. समर्थकृत आरत्या म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचा झगझगीत अलंकारच. आरती म्हणजे सेवेची तत्परता आणि पारमार्थिक समर्पितता. ईश्वराला आर्त स्वरात घातलेली साध म्हणजे आरती. स्वच्छ शुद्ध शब्दात आणि सुरेल स्वरात वाद्यांसह गायली जाणारी आरती भक्ताला तल्लीन करते. समर्थकृत गणपती शंकर व मारुती यांच्या आरत्या विशेष प्रसिद्ध आहेत. तथापि रामचंद्र सद्गुरू भैरोबा खंडोबा कृष्ण केदार व्यंकटेश कृष्णाबाई इत्यादी अनेक आरत्या समर्थांनी रचल्या आहेत. विशेष असे की पांडुरंगाची आरतीही समर्थांनी तल्लीनतेने आळवली आहे. रामकृपाकर विठ्ठल साकार दोघे निराकार एकरूपे अशी समर्थांची भावना आहे. त्यामुळे रामाइतकेच विठ्ठलाविषयीचे त्यांचे प्रेम अभंगात उच्चंबळलेले दिसते. दास म्हणे अनुभवले भजन भगवंताचे भले, म्हणूनच अष्टसिद्धी ज्याचा महिमा जाणत नाहीत, जो कंटक भंजन आहे, जो साधूचे रंजन आणि विश्राम आहे, त्या श्यामलतनू पांडुरंगाची आरती
समर्थांनी सानंद गायली आहे. त्यांचा गजानन सुखकर्ता दुःख हरता आहे. ज्याच्या कृपेने पारमार्थिक प्रेमाचा सच्चिदानंदाचा लाभ होतो तो सर्वांगी सुंदर गजानन सेंदुराची उटी लयालेला आहे. त्याच्या स्मरणानेच विघ्नाचा नाश होतो. म्हणूनच संकष्टी नव्हे त्याने पावावे, निर्वाणी रक्षावे यासाठी सुरवर वंदनाला समर्थ वाहतात. समर्थांचा सद्गुरूही असाच कृपावंत आहे. तो निर्मल अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणारा कलिमलत दाहक आहे. सद्गुरू प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव. हा सुलभ उपाव अर्थातच भक्तिमार्गाचा होय. समर्थांचा सर्वत्र संचार असल्याने जेजुरीला यात्रेनिमित्त गेल्यावर समर्थांनी खंडोबाची फार गोड आरती रचली आहे. जो सुरांचे भूषण आहे, ज्याच्या बाशिंगाला सुमनांच्या सुगंधी माळा जोडल्या आहेत, मणिमल्लाचे मर्दन केल्याने जो धुसर पिवळा झाला आहे, जो दुर्जनांना शास्त करतो, त्याची सेवा आपल्याला अखंड मिळण्यासाठी समर्थांनी प्रार्थना केली आहे. ज्याचे वर्णन करताना प्रत्यक्ष फणीवर म्हणजे शेषही श्रमतो, तिथे आपण खंडोबाचे वर्णन काय करणार असा विनम्र भाव समर्थांनी धारण केला आहे. खंडोबा आपल्याला का आवडतो याचे कारणही समर्थांनी शेवटच्या कडव्यात सांगितले आहे. श्रीरामाच्या स्मरणाने शंकराचा हलाहल दाह कमी झाला. खंडोबा हा शंकराचाच अवतार होय. तो हा मदनातंक अवतार झाला. या लागी आवडी भावे वर्णिला, रामी रामदासा जीवलग भेटला. पंचानन हयवाहन अशी आरंभित साध असलेली समर्थांची खंडोबाची आरती फारच गोड आहे. स्वभावताच लीला नाटकवेश धारण करणारा भगवान श्रीकृष्ण समर्थांना फार आवडतो. अगणित गुण लाघव हे कवणा ठावे, वज्रनायक सुखदायक काय वर्णावे असे समर्थ कौतुकाने म्हणतात. यमुना तटीच्या या श्रीरंगाच्या पदरजाची मागणी समर्थांनी शेवटी केली आहे. भैरोबाची आरती म्हणजे भैरव शंकराचीच आरती होय. देवांचा तारक अशा या दक्षिणेकडील देवांच्या वामांगी जोगेश्वरी शोभते. त्याच्या चरणी समर्थ ठाव मागतात. केदार हा सुद्धा शंकरच. उत्तरेकडचा हा हिमालयवासी देव दक्षिणेस करवीराजवळ आल्याबद्दल समर्थांना धन्यता वाटते. समर्थांनी लिहिलेली 17 उड्डाणे ही मारुतीची आरती प्रसिद्ध आहे. त्यातील समर्थांचे शब्द सामर्थ्य अतुलनीय आहे. भक्तीची शक्ती समर्थांनी त्यात गौरवली आहे. याशिवाय जयदेव जयदेव महारुद्रा ही आणखी एक आरती समर्थांनी लिहिली आहे. त्यात मारुतीचे देहवर्णन आणि पराक्रम गौरवले आहेत आणि रामी रामदासा निज भेटी झाली अशी आत्मप्रचितीही बोलून दाखवली आहे. समर्थांनी रामाच्या बऱ्याच आरत्या लिहिल्या असणार. आज त्यापैकी 4-5 लोकप्रिय आहेत. साफल्य निजवल्या, ब्रह्मा विष्णू हरादिक, किरीटकुंडले माला बिराजे आणि रामाची शेजारती या विशेष करून गायल्या जाणाऱ्या आळवल्या जाणाऱ्या आरत्या आहेत. समर्थांच्या सर्वच आरत्यात परमेश्वराचे सद्गुण गौरवले आहेत आणि भक्तीच्या शक्तीचा शोध आणि बोध दोन्ही आहेत. हरे राम हा मंत्र सोपा जपारे. समर्थांनी लिहिलेले 49 श्लोकांचे राममंत्राचे स्फुट मनाच्या शताप्रमाणे अत्यंत ओजस्वी आणि मानवाला सन्मार्गाप्रत नेणारे आहे. भक्तिमार्गातील नामस्मरणाचा सोपा पंथ समर्थांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी उलगडला आहे. परमार्थाचे अधिष्ठान नसलेले शाब्दिक ज्ञानवंत नेहमीच अहंकाराने झपाटलेले असतात. म्हणूनच गर्व, ताठा, अभिमान निर्माण करणाऱ्या शास्त्राभ्यासापेक्षा रामनामाचा सोपा मंत्र जपण्यास समर्थ सांगतात. कंठ शोषवून वेदांचे पाठांतर करताना कृत्रिम साधनांच्या कपाटी पडण्यापेक्षा रामनामाचा मंत्र जपण्यास समर्थ सांगतात. अर्थात समर्थांच्या सांगण्याचा उद्देश असा आहे की पारमार्थिक श्रेष्ठ अनुभवाशिवाय केवळ शाब्दिक ज्ञान अहंकारी होते, म्हणून कोरडे पांडित्य नको. वेदाध्ययन लाथाडून भक्ती करण्यास समर्थ सांगत नाहीत, हे ध्यानात घेण्यासारखे आहे. मानवाचा देह बहुजन्म पुण्याने लाभतो. तो आत्मोद्धारासाठी सन्मानाने झिजवायचा असतो. अन्यथा केवळ उपभोगाने देहाचा नाशच होतो. भोग तो रोग होईल देही असा इशारा समर्थांनी दिला आहे. वार्धक्यात दृष्टी मंद होते, कर्ण बधीर होतात, कफाने कंठ रुद्ध होतो, आपतेष्ट असल्या वृद्धाचा त्याग करतात. मग मात्र हतबल झालेल्या मानवाला आठवण होते ती परमेश्वराची. पण त्यावेळी फारच उशीर झालेला असतो.
तारुण्यात बुद्धिमंद प्राणी मदाने डोलतो, साधुवृंदाला उद्दामपणे बोलतो, परस्त्री परधनाची लालसा मनी जागवतो, यश कीर्ती सन्मानाची हाव बाळगतो, पण यापैकी काहीही आत्मिक उन्नतीसाठी उपयोगी येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नको विषयी फारसा मस्त होऊ, नको मानंद भामध्ये चित्त गोवू, नको योग अष्टांग तो रोग प्राणा, नको कृच्छ चांद्रायणी हट्ट जाणा, अपभ्रंश हा मार्ग की वोकटारे. रावणासारखे पराक्रमी परस्त्री परधनापायी धुळीला मिळाले, तिथे अन्य सामान्यांचे काय? कसा कोणत्या रूपाने काळ अचानक येईल हे सांगता येत नाही. तारुण्यही लोपून जाते. मग तुला दंडिती खुंडिती कुंभपाकी, तुला खंडूनी अग्निकुंडात टाकी, अशी भयानक स्थिती प्राप्त होते. हा कुंभीपाक नरक परलोकात नसून आपल्याच कुटुंबात भोगायची पाळी मानवावर येते. मानवाने आयुष्यात कितीही छंद सोंगे ढोंगे केली तरी शेवटी त्यात अमौलिक काळ वायाच जातो. मग सन्मार्गाकडे वळायचे तरी कसे, या प्रश्नाचे उत्तरही समर्थाने नितांत सुंदर रीतीने दिले आहे. महाघोर हा थोर संसार मोठा, कळे संतसंगे समूळची खोटा, कळे भक्तिमुक्ती विरक्तीच गारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, कळे साधणे याविणे सर्व निंदी, हरे राम हा मंत्र जो त्यासी वंदी, हरे राम हे माळिका साधकारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास भक्तिमार्ग विशेष तेणे पावे जगदीश. समर्थ रामदासांनी आम्हाला किती सुंदर आदर्श सुखदायी मार्ग दाखवला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला रामदासांनी समर्थ मार्गदर्शन केले आहे. पण आमच्या समाजाला जाग तरी कधी येणार? हे प्रकरण इथेच संपले. हरिओम तत्सत.